1952 साल भारताची पहिली सार्वत्रिक निवडणूक. त्यावेळी भारतामध्ये पंडित नेहरू आणि काँग्रेसची प्रचंड लाट होती. अशा वेळी काँग्रेसच्या विरोधात उभे राहणे म्हणजे राजकीय आत्महत्या मानली जायची. पण कोल्हापुरात एक चमत्कार घडला. एक उमेदवार अपक्ष म्हणून उभा राहिला. त्यावेळी त्याने खादीऐवजी सूटबूट स्वीकारला, जो उघडपणे सिगरेट आणि पाईप ओढत असे. राजकीय गणितानुसार हा माणूस पडायला हवा होता, पण निकाल लागला आणि देशाला धक्का बसला. तो उमेदवार फक्त जिंकलाच नव्हता, तर त्याने सर्वात जास्त मताधिक्याने निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या लिस्टमध्ये 3रा क्रमांक पटकावला होता. त्यांचं नाव म्हणजे बॅरिस्टर बाळासाहेब हनुमंतराव खर्डेकर. आचार्य अत्रे, ज्यांना परमेश्वराची उत्कृष्ट कलाकृती म्हणायचे, असे या खर्डेकरांनी कसं साध्य केलं? फक्त राजकारणच नाही, तर 250 शाळा आणि 2 महाविद्यालय उभा करून हा माणूस शिक्षण महर्षी कसा झाला? पण आपण आज त्यांच्याबद्दल का बोलतोय? आजच्या गोंगाटात राजकारणात खर्डेकरांचे आयुष्य आपल्याला तर्कशुद्ध विचार आणि नैतिक अधिकार यांचा विसर पडलेला धडा शिकवतं. आज आपण बॅरिस्टरांच्या आयुष्यावरती अभ्यास करणार आहोत. त्यांचे काही खाजगी पत्रव्यवहार आणि त्यांनी केलेली संसदेतली भाषणे ही डिकोड करून आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू उलगडणार आहोत. आत्ता आपण त्यांच्या लिडरशिप स्टाईलकडे वळूयात. 1943 सालची एक रंजक घटना. त्यावेळी ते राजाराम कॉलेजचे प्राचार्य म्हणून होते. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये एक महिला वक्त्या कॉलेजमध्ये व्याख्यानासाठी आल्या होत्या. काही मुलांनी हुल्लडबाजी केली आणि त्या अपमानित होऊन निघून गेल्या. अशा वेळी दुसरे कोण प्राचार्य असते तर काय केले असते? त्यांनी मुलांना ठणकावले असते, काही मुलांना सस्पेंड केले असते. पण खर्डेकरांची स्टाईल एकदम युनिक होती. असं काही न करता त्यांनी आपल्या पदाचाच राजीनामा दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना एक पत्र लिहिले. हे त्यांच्या इमोशनल इंटेलिजन्सचे एक उत्तम उदाहरण आहे. ते पत्रामध्ये लिहितात, तुमच्या मित्राने म्हणजे मी प्राचार्यपद स्वीकारले, पण आज मित्र ताकदवान ठरला आणि प्राचार्याला गिळून टाकले. मी एक प्राचार्य म्हणून अपयशी ठरलो आहे. मी म्हणावा तितका तुमच्यावरती माझा मॉरल इन्फ्लुएन्स ठेवू शकलो नाही. त्यांनी विद्यार्थ्यांना दोष दिला नाही. ती ह्या गोष्टीची स्वतः जबाबदारी स्वीकारतात आणि ती पुढे म्हणतात, जर तुम्हाला एक लहान बहीण असती तर तिला तुम्ही राजाराम कॉलेजमध्ये पाठवून दिलं असतं का? याचं उत्तर नाही असं आहे. विद्यार्थ्यांना या गोष्टीची इतकी लाज वाटली की त्यांनी सभा घेतली, माफीनामा लिहिला आणि खर्डेकरांना परत येण्याची विनंती केली. हे आहे ट्रान्सफॉर्मेशनल लीडरशिप. खर्डेकर याने दाखवून दिलं आहे की शिस्त ही भीती दाखवून नाही, तर ती तुमच्या मनात आदर निर्माण करून होते. जेव्हा तुम्ही तुमच्या पदाचा नाही तर तुमच्या वागणुकीचा धाक निर्माण करता, त्यावेळी तुम्ही खरे लीडर होता. त्यांची बुद्धिमत्ता पाहण्यासाठी 1954 साल उलगडावे लागेल. त्यावेळी संसदेमध्ये हिंदू विवाह आणि घटस्फोटावरती चर्चा सुरू होती. हा काळ असा होता की ज्यावेळी सनातनी लोक घटस्फोटाला भयंकर विरोध करत होते आणि बहुतेक राजकारणी त्यावेळी सुरक्षित खेळत होते. पण खर्डेकरांनी लॉजिकने खेळणं पसंत केलं. त्यांनी परंपरेचा आंधळा अभिमान बाळगणाऱ्यांना एका झपाट्यात गप्प केले. जेव्हा लोक म्हणत होते की जुन्या ऋषींनी बनवलेले नियम हे शाश्वत आहेत, त्यावेळी खर्डेकरांनी एक मेंटल मॉडेल वापरले. त्यावेळी ते म्हणाले, भूतकाळात जगणे म्हणजे मम्मींना जिवंत करण्यासारखे आहे. जशी 5000 वर्षापूर्वीची इमारत राहण्यासाठी योग्य नाही, ती धोकादायकच आहे, तसंच काहीच आहे. त्यांनी जॉर्ज बर्नार्ड शॉ आणि शेक्सपियरचे उदाहरण दिले. इंग्रजी साहित्यामध्ये एक डिबेट आहे की शॉ इज ग्रेटर दॅन शेक्सपियर, पण त्याचा खरा अर्थ असा नाही आहे, कारण शॉ हा शेक्सपियरच्या साहित्यावरती अभ्यास करून मोठा झाला. म्हणजेच भूतकाळाचा अभ्यास करून भविष्य घडवायचे असते, असे त्यांचे परखड मत होते. ज्यावेळी घटस्फोटाच्या अधिकाराचा समर्थन करण्याची वेळ होती, त्यावेळी ते म्हणाले, जर घटस्फोटाचा अधिकार नसेल तर स्त्रियांना गुरेढोरे समजलं जाईल. तर ते पुढे जाऊन म्हणतात की एक दुःखी घर लहान मुलांसाठी एक सर्वात वाईट नर्सरी ठरेल. त्यानंतर त्यांनी एक उदाहरण दिलं की ज्यावेळी जंगलामध्ये रानडुक्कर आणि मांजर यांच्यामध्ये भांडणं होतं, त्यावेळी त्यांच्या पायाखालची जमिनीचं नुकसान होतं. म्हणजेच नवरा आणि बायकोच्या भांडणामध्ये मुलांचंही नुकसान होऊ शकतं, त्यांच्यावरती किंबहुना वाईट परिणाम होऊ शकतात. खर्डेकर आपल्याला शिकवतात की क्रिटिकल थिंकिंग हीच खरी देशभक्ती आहे. त्यांनी वेळोवेळी सरकारला अकार्यक्षम आणि संत म्हटले आहे, पण सरकारच्या चांगल्या डिसिजनला त्यांनी तर्कशुद्ध समर्थन दिले आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की खर्डेकर हे फक्त राजकारणी होते, तर आमचं अनालिसिस असं सांगतं की ते फक्त राजकारणी नव्हते, तर ते इन्स्टिट्यूशन बिल्डर सुद्धा होते. त्यांचे विजन अगदी स्पष्ट होते. त्यांना ऑक्सफोर्ड आणि केम्ब्रिज सारखे शिक्षण सर्व खेड्यापाड्यातल्या मुलांना द्यायचे होते. त्यांनी एम.आर. देसाईंना सोबत घेऊन शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. 1963 मध्ये ज्यावेळी त्यांचे निधन झाले, तर या संस्थेचे साम्राज्य एवढे होते की त्याच्यामध्ये 250 शाळा, 13 माध्यमिक शाळा आणि 2 महाविद्यालये होती.
त्यांचे शिक्षण मॉडेल हे एवढे युनिक होते की त्यांनी उभा केलेले कागलचे गोपाळकृष्ण गोखले कॉलेज हे शहराच्या मध्यवर्ती भागात नसून तर कागलच्या तलावाकाठी निसर्गरम्य परिसरात होते. त्यांचे स्वप्न होते की येथे कॅम्ब्रिजसारखे ट्युटोरियल सिस्टीमने शिक्षण व्हावे, ज्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांचा थेट संवाद असेल. त्यांनी कोकणातील वेंगुर्ला येथे दुसरे कॉलेज चालू केले. त्यांनी जागा निवडताना काय पाहिले असेल बरे? तर त्यांनी पाहिलं निसर्ग सौंदर्य. कोकणातील हे कॉलेज पाहून त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक म्हणतात की हे महाराष्ट्राचे शांतिनिकेतन आहे. तर यशवंतराव चव्हाण आणि बॅरिस्टर नाथ पै यांनी सुद्धा या कॉलेजचे तोंड भरून कौतुक केले. विद्यार्थ्यांना पुस्तके वाचता यावी म्हणून ह्याच कॉलेजला खर्डेकरांनी आपली सर्व दुर्मिळ ग्रंथसंपत्ती दान केली. पण खर्डेकरांनी फक्त विटामातीच्या शाळाच बांधल्या नाहीत, तर त्यांनी विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवले. ते सायलेंट फिलॅन्थ्रोपिस्ट होते. जिथे मदत करताना सुद्धा 1000 वेळा बोलून दाखवले जाते, तिथे खर्डेकर हे सावलीप्रमाणे होते. याचीच एक साक्ष देतात त्यांचेच विद्यार्थी शिवराम कांबळे. ते म्हणतात की खर्डेकर हे त्यांच्या आयुष्याचे शिल्पकार आहेत. जेव्हा शिवराम कांबळे यांना शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज होती, त्यावेळी खर्डेकरांनी स्वतःच्या हातातून पैसे न देता गुप्तपणे त्यांच्या पुतण्याच्या मार्फत त्या विद्यार्थ्याच्या खोलीवर पैसे पाठवले, जेणेकरून त्या विद्यार्थ्याला हे पैसे घेताना ओशारल्यासारखे वाटू नये. इतकेच नाही तर काही कारणास्तव कांबळे यांची इंग्लंडची स्कॉलरशिप अचानक बंद करण्यात आली. त्यावेळी स्वतः खर्डेकर आर्थिक अडचणीत असताना सुद्धा त्यांच्या कर्जासाठी जामीन म्हणून उभे राहिले. मुख्यमंत्री बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांचा किस्सा अतिशय महत्त्वाचा आहे. 1942 साली चले जाव आंदोलन सुरुवात झालं. महात्मा गांधींनी अखिल भारतीय स्तरावरती इंग्रजांना चले जावचा नारा दिला. बॅरिस्टर बाबासाहेब भोसले साताऱ्यात होते आणि घडलं कसं, 1942ला बाबासाहेब भोसलेला अटक झाली. अटक झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यासमोर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आली, ते म्हणजे माझी FYची परीक्षा आता कशी होणार, माझं वर्ष वाया जाणार. त्यांना काळजी पडली. त्यांनी जेलमधून एक पत्र लिहिलं प्रिन्सिपॉलच्या नावे, म्हणजे बॅरिस्टर खर्डेकर त्यावेळेला राजाराम कॉलेजचे प्राचार्य होते. सर, इंग्रजांनी मला अटक केली, आता मी जेलमध्ये आहे, माझी आता मी परीक्षा देऊ शकत नाही आणि काहीही करून माझे तुम्ही परत परीक्षा घ्या मी बाहेर पडल्यानंतर आणि माझं वर्ष वाया घालवू नका. ज्यावेळेला बॅरिस्टर भोसले परत आले सुटून आणि सरांना भेटले, त्यावेळेला त्यांनी सांगितलं, ओके, तुझी परत परीक्षा घेतली जाईल, तुझं वर्ष वाया घालवू देणार नाही. तू स्वातंत्र्यासाठी काम करतोयस, तुझं वर्ष मी कसं वाया घालवू देईन. त्यांचे चारित्र्य केवळ मदतीपुरते किंवा शिक्षणापुरते नव्हते, तर ते जातीय भेदाला सुद्धा सक्ती विरोधात होते. असाच एक किस्सा आहे. त्यांचे जवळचे मित्र आणि ते जेवायला बसले असताना त्यांच्या मित्राच्या वागण्यातून त्यांना जातीय भेदाची झलक दिसली. त्यावेळी ते खडसावून त्यांना सांगतात, हृदयापलट झाल्याशिवाय जातीय भेद जाऊ शकत नाही आणि जातीभेद गेल्याशिवाय विकास होऊ शकत नाही. खर्डेकर आपल्याला शिकवतात की खरी लीडरशिप ही फक्त इमारती बांधण्यापुरती लिमिटेड नसते, तर लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणे आणि स्वतःच्या तत्वांशी एकनिष्ठ राहून स्वतःच्या मित्राला सुद्धा आरसा दाखवणे आहे. त्यांच्या या कार्याला पाहून त्यांच्या निधनानंतर शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये एका लायब्ररीला बॅरिस्टर खर्डेकर ज्ञान संसाधन केंद्र असे नाव दिले आहे आणि कागलमध्ये त्यांचा पुतळा लोकवर्गणीतून कागलच्या एका चौकामध्ये बसवण्यात आलाय. त्यानंतर कागल नगरपालिकेने त्यांना नगररत्न हा पुरस्कार सुद्धा बहाल केला होता. पण कागलमधला राम मंदिरासमोरचा हा पुतळा त्यांच्या जागेवरून काढून एका दुर्लक्षित ठिकाणी बसवण्यात आला आहे. हे कितपत योग्य आहे, कमेंटमध्ये नक्की कळवा.